नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं शेवटचं एक्झाम्पल पाहतोय, जे एक्झामला बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. 1 डिवायडेड बाय 3x प्लस वाय प्लस 1 डिवायडेड बाय 3x मायनस वाय इज इक्वल टू 3/4. 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x प्लस वाय मायनस 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x मायनस वाय इज इक्वल टू -1/8. या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे, हे विसरता कामा नाही. मग समीकरण 1 भागिले 3x अधिक 1 भागिले 3x वजा y बरोबर 3/4 बरोबर 1 भागिले 2 कंसात 3x अधिक y उणे 1/2 कंसात 3x वजा y बरोबर उणेचे 1/8 बरोबर 2. अशा टाईपचे आपण 3 ते 4 एक्झाम्पल पाहिले, जे एक्झामला 4 मार्काला विचारतात. हे अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, त्याच्यामुळं याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि मला एक सांगायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त हे जर व्हिडिओ पाहिले आणि या टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर अशा प्रकारचे इक्वेशन खूप सोपे जातात, जे पुढं चालून तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकला अत्यंत महत्त्वाचे आहे. असो, पाहूया आपण परत या टाईपचं एक्झाम्पल कसं सोडवायचं समजून घेऊया. 1 गुणिले 1 भागिले 3x अधिक y, म्हणजे परत याला आपण फोड कशी करून लिहितोय ते लिहायचं. अधिक 1 गुणिले 1 भागिले 3x मायनस y बरोबर 3/4. याच्यामध्ये 1 भागिले 3x अधिक y बरोबर a ठेवू, 1 भागिले 3x मायनस y बरोबर b ठेवू. ते ज्या ज्या ठिकाणी 1/3x अधिक y बरोबर तिथं a ठेवायचं, 1/3x मायनस y तिथं काय ठेवायचं b. अशा प्रकारे आपण नेक्स्ट इक्वेशन म्हणजे समीकरण तयार ठेवू. पहा, मग जिथं 1/3x अधिक y आहे तिथं काय ठेवायचं आपण a न 1 ला गुणलं तर काय येणार 1 कोणत्याही संख्येनं किंवा पदानं 1 ला गुणलं तर गुणाकार तेच पद किंवा तीच संख्या येते. अधिक 1 भागिले 3x मायनस y बरोबर काय ठेवायचं b. मग a अधिक b बरोबर 3/4. मग आता हे 4 भागिले इकडे येताना गुणिले विद्यार्थी मित्रांनो, 4 कंसात a अधिक b भागिले 3. 4 न कंसातील प्रत्येक पदाला सेपरेट घेऊन 4a अधिक 4b बरोबर 3. नाव दिस इज युअर इक्वेशन नंबर 3. आता हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 3. आता समीकरण क्रमांक 4 कसं तयार करायचं ते पाहू, जे आपल्याला इक्वेशन सेकंड आहे. पहा, मग 1/2 ज्या ठिकाणी 1 भागिले 3x अधिक y तिथं काय ठेवायचं a, म्हणजेच काय तुम्हाला 1/2 a वजा 1/2 b बरोबर उणे 1/8. म्हणजे 1/2 a वजा 1/2 b वजा बरोबर उणेचे 1/8. आता या सगळ्या पदाला 8 ने गुणून या संपूर्ण समीकरणाला 8 ने गुणून 8 ने गुणायचं याला. मग 8 ने गुणायचं म्हणजेच काय 8 गुणिला 1/2 a वजा 8 गुणिला 1/2 b उणे 1/8 गुणिले 8. मग इकडे पहा, या ठिकाणी सिम्प्लिफाय होते. 2 न 4 ला भाग द्या, 2 बे 8 परत 2 बे 8 आणि इथं 8 कटले, म्हणजे काय तर तुमचं 4a वजा 4b बरोबर 8 कटले उणे 1 न 1 ला गुणलं की ते तर उणेचे 1. हे झालं तुमचं समीकरण नंबर 4. आता 3 व 4 जवळ आणू, समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. पहा, मग 4a अधिक 4b बरोबर 3, 4a वजा 4b बरोबर उणेचे 1. हे समीकरण 3, हे समीकरण 4. 3 व 4 यांची काय करायची आपल्याला बेरीज. काय तर मग अधिक 4b उणे 4b कटले,
बरोबर. मग 4a आणि 4a बरोबर किती आलं 8a. 3तून 1 गेले, खरं राहिले 2. मग पुढच्या स्टेपमध्ये 8a बरोबर 2. मग 8 गुणिले तिकडे जाताना काय होतील भागिले. a बरोबर 2 भागिले 8. हे गुणिले इकडे येताना भागिले. लक्षात ठेवायचं बरोबरच्या चिन्हाचं पलीकडचं पद अलीकडं किंवा अलीकडचं पद पलीकडे नेताना चिन्ह बदलतात. अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल, गुणिले असेल तर भागिले होईल, भागिले असेल तर गुणिले. मग या ठिकाणी 8 गुणिले इकडे येताना भागिले. परत सिम्प्लिफाय करू. बेक बे बेचोक 8. a बरोबर किती आलं 1/4. मग a बरोबर 1/4 ही किंमत समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवू. मग आता समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवू आपण. समीकरण 3 काय 4a अधिक 4b बरोबर 3. ज्या ठिकाणी a आहे किंमत किती ठेवायची 1/4 म्हणजे 4 गुणिला 1/4 अधिक 4b बरोबर 3. 4 4 कटले. 1 अधिक 4b बरोबर 3. अधिकचा 1 तिकडे जाताना उणेचा 1 म्हणजे 4b बरोबर 3तून 1 गेला 2. b बरोबर हे 4 गुणिले इकडे येताना भागिले 2/4. परत बेक बे बेदुनी 4. मग b बरोबर किती आले विद्यार्थी मित्रांनो 1/2. परंतु एक्झाम्पल इथं संपत नाही. आपण काय काय ठेवलेले लक्षात ठेवा. a बरोबर 1/3x अधिक y आणि b बरोबर काय ठेवलेले विद्यार्थी मित्रांनो 1/3x वजा y. पण आपल्याला माहिती आहे a ची किंमत किती आलेली आहे पहा. जसं b बरोबर 1/2 तसं a बरोबर किती आलेले 1/4. जिथं a आहे तिथं 1/4 ठेवणार, जिथं b आहे तिथं 1/2 ठेवणार. पहा a ची किंमत परत a च्या ठिकाणी 1/4 बरोबर 1/3x अधिक y. आता बरोबरचं चिन्ह आहे, दोन्हीकडं अपूर्णांक आहेत, अंश व छेदाचा समावेश, तिरपा गुणाकार करायचा. दॅट इज कॉल्ड क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 न 3x अधिक y ला गुणायचं. 1 गुणिले कंसात 3x अधिक y आणि 1 गुणिले 4. पुढच्या स्टेपमध्ये 1 न 3x अधिक y ला गुणलं तर किती येतं 3x अधिक y बरोबर 4 4. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 5. आता b बरोबर किती आहे 1/2. मग 1/2 म्हणल्यानंतर 1/3x वजा y या ठिकाणी परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 गुणिले 3x वजा y बरोबर बेक बे. 3x y ने 1 ला गुणलं किती येतं 3x वजा y बरोबर 2. हे झालं समीकरण 6. आता समीकरण 5 व 6 हे जवळ आणू. समीकरण 5 आहे तुमचं पाहून घ्या 3x अधिक y बरोबर 4. हे समीकरण 5. समीकरण 6 काय 3x वजा y बरोबर 2. हे समीकरण 6. 5 व 6 ची बेरीज करू. अधिक y उणे y कटले. 3x बरोबर 6x. 4 आणि 2 6. मग 6x बरोबर 6. या ठिकाणी 6x बरोबर 6. परत हे 6 गुणिले इकडे येताना भागिले म्हणून x बरोबर 6 भागिले 6. 6 6 कटले बरोबर 1. मग x बरोबर 1 ही किंमत समीकरण क्रमांक 5 मध्ये ठेवून समीकरण 5 मध्ये ठेवू. काय समीकरण 5 समीकरण 5 आहे तुमचं 3x अधिक y बरोबर 4. समीकरण 5 तुमचं दिलेलं आहे 3x अधिक y बरोबर 4. 3x अधिक y बरोबर 4 म्हणजे ज्या ठिकाणी x आहे किंमत 1 ठेवायची. 3 गुणिला 1 अधिक y बरोबर 4. 3 1 3 अधिक y बरोबर 4. y बरोबर अधिकचे 3 तिकडे जाताना
उणे 3 4 वजा 3 बरोबर 1 म्हणजे y बरोबर सुद्धा 1 आलेली तुमची उकल आलेली आहे। x ची 1 व y ची 1 उकल लिहिताना परत लक्षात ठेवा समीकरण ची उकल लिहिताना पहिले x ची लिहायची व नंतर y ची लिहायची। अशा प्रकारे हे एक्झाम्पल इथं संपले। परत एकदा पाहूया आपण कशा टाईपचं एक्झाम्पल त्याच टाईपचं कसं सॉल्व केले। या ठिकाणी 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4 दोन्हीकडे पद सारखे। मग काय केलं 1/3x अधिक y बरोबर a ठेवलं 1/3x वजा y बरोबर b ठेवलं। मग जिथं 1/3x अधिक y तिथं a आणि जिथं 1/3x वजा y आहे तिथं b ठेवलं। मग पहा इक्वेशन काय तयार होतं पहिलं इथे पहा 1/3x अधिक y म्हणजे a 1/3x वजा y बरोबर b बरोबर 3/4। आता इथं तिरपा गुणाकार केला हे 4 इकडे भागिले इकडे येताना गुणिले 4 कंसात a अधिक b इथं छेद काहीच नाही म्हणजे 1 3 1 3 4 न कंसातील प्रत्येक पदाला सेपरेट गुणलं 4a अधिक 4b बरोबर 3 हे झाले इक्वेशन 3चं तयार। दुसरे इक्वेशन मध्ये काय तयार होते 1/3 a वजा 1/3 b वजा बरोबर उणेचे 1/8 म्हणजे ज्या ठिकाणी 1/3x अधिक y तिथं a ठेवले आणि ज्या ठिकाणी 1/3x वजा y तिथं b ठेवले। या संपूर्ण समीकरणाला 8 न गुणलं या पदाला म्हणजे 8 गुणिले 1/3 वजा 8 गुणिले 1/3 b उणे 1/8 गुणिले 8 8 8 कटले इथं उणेचा 1 बेक बेबे चौक 8 परत बेक बेबे चौक 8 4a वजा 4b बरोबर उणेचे 1 हे झालं समीकरण 4। आता 3 व 4 जवळ आणले 3 व 4 ची बेरीज केली याच्यामध्ये अधिक b 4 उणे 4b कटलं 4a 4a 8a 8a बरोबर 2 8 गुणिले तिकडे जाताना भागिले बेक बेबे चौक 8 a बरोबर किती आलं 1/4 a बरोबर 1/4 ही किंमत समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवली। समीकरण क्रमांक 3 काय 4a अधिक 4b बरोबर 3 ज्या ठिकाणी a आहे किंमत किती ठेवली 1/4 4 4 कटले 1 अधिक 4b बरोबर 3 4b बरोबर अधिकचा 1 तिकडे जाताना उणेचा 1 4b बरोबर 2 b बरोबर हे 4 गुणिले इकडे ताना भागिले सिंप्लिफाय केलं बेक बेबे दोन्ही 4 b बरोबर किती आलं 1/2। मग आता आपल्याला इथंच थांबायचं नाही a बरोबर काय ठेवलं आपण 1/3x अधिक y मग a ची किंमत 1/4 मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार 1 न 3x अधिक y ला गुणलं 1 न 4 ला गुणलं 4 1 4 3x अधिक y ने 1 ला गुणलं 3x अधिक y। पुढच्या स्टेप मध्ये तुमचं इक्वेशन तयार होतं 3x अधिक y बरोबर 4 हे झालं समीकरण 5। तसंच जसं a चं काढलं तसं b बरोबर काय ठेवलं आपण 1/3x वजा y b ची किंमत 1/2 परत तिरपा गुणाकार मग 3x वजा y बरोबर 2 हे झालं समीकरण 6। 5 व 6 ची बेरीज केली अधिक y उणे y कटले 6x बरोबर 6 x बरोबर 6x बरोबर 6 हे 6 गुणिले इकडे तर भागिले 6 कटले बरोबर x x बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवली। समीकरण 5 काय 3x अधिक y बरोबर 4 हे समीकरण 5 तुमचं x च्या ठिकाणी 1 3 1 3 अधिक y बरोबर 4 अधिकचे 3 ते तिकडे जाताना उणेचे 3 म्हणून 4 मधून 3 गेले खराल 1 तुमची उकल आली 1,1 प्रथम x ची पण 1 आणि y ची पण 1। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ पहा प्रॅक्टिस करा आणि आपलं गणित लवकरात लवकर चांगलं पक्क करा कारण की पुढच्या इंजिनिअरिंगसाठी मॅथ्स अत्यंत आवश्यक विषय आहे। कृपया व्हिडिओ पाहायला विसरू नका। जास्तीत जास्त व्हिडिओ पहा मागचे पण पहा आणि समजून घेऊन त्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा। नुसतं व्हिडिओ बघून उपयोग नाही प्रॅक्टिस केली तर मॅथ्स तुमचं पक्क होईल। म्हणून इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे प्रॅक्टिस मेक्स मॅथ्स परफेक्ट सराव माणसाला कार्यक्षम बनवतो। जिथं नाही कळे व्हिडिओ परत परत पाहत चला जेणेकरून तुम्हाला ती स्टेप्स कळेल। या ठिकाणी आपण इथंच थांबतोय पुढच्या व्हिडिओसाठी लवकर भेटू नमस्कार।